आणि त्याच ताकदीने परफॉर्म करणं हे खरंच खूप भारी आहे. त्यामुळे ते त्याच्याकडून खूपच शिकण्यासारखं आणि तो खूप सिन्सिअर आहे. तर ते मला खूपच आवडले. अत्यंत सिक्युअर, म्हणजे काहीच त्याला, म्हणजे आम्ही दोघंही आमच्या आमच्या स्पेसमध्ये इतके कम्फर्टेबल आहोत आणि आपापलं काम करा ह्याच झोनचं आणि इंटेंट, म्हणजे की सीन चांगला झाला पाहिजे हे. तर ते मला खूपच आवडलं त्याच्यावर काम करताना. नाही, दिग्दर्शन मला जास्त चॅलेंजिंग वाटतं आणि लेखन मजेशीर आहे आणि लेखनाची मजा वेगळी आहे. पण दिग्दर्शन हे जास्त फॅसिनेटिंग काम आहे, कारण ह्याच्यामध्ये तुमचा रोज अनेक लोकांशी संपर्क येतो, अनेक सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला टाकलं जातं. लेखनामध्ये त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही फक्त कल्पनेत असता. म्हणजे एखाद्या पुलावर जाऊन ट्रॅफिक थांबवून शूट होणार आहे ही तुम्ही फक्त कल्पना करता, पण दिग्दर्शक असल्यावर तुम्हाला ते ट्रॅफिक थांबवावं लागतं. आणि आई बरोबरच तर म्हणजे कसं आता लग्न झाल्यावर जास्त कळतंय. जरा छोट्या छोट्या गोष्टींसाठी अजूनच आईची आठवण येते. ज्या आधी असं मी तिला सतत म्हणायचे की माझं माझं बघेन वगैरे. ते आता असं होतं की आई हे काय, म्हणजे ऍक्च्युली आता आमचे चॅट्स आर ओनली अबाउट की ही भाजी कशी करायची, ती भाजी कशी. मग तुम्हाला जर जेव्हा ती मला ओरडून ओरडून सांगायची की जरा किचन मध्ये उभी राहा, जरा बघ तरी, करू नकोस, पण नाही आता म्हणजे ही पालेभाजी कसं करतात, हे कसं करतात, ते कसं काय. ऑल्सो बिकॉज आता कुकिंग माझ्यासाठी थेरपी झालेली आहे. माझी आई माझी आई मला सतत म्हणते की तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे तिचं लहानपणापासून एक आहे. जेव्हापासून आमचं ते कॉन्फ्लिक्ट सुरू झालेलं ना की ह्याला का नाही म्हटलंस तू, मला हे कर, तू मला उशीर झाला की तू तू का जागी राहतेस, तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे प्रत्येकावर एकच वाक्य की तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे मला आणि तिला म्हणजे माझा स्वभाव बऱ्यापैकी इमोशनल असल्यामुळे ती मला सतत म्हणते की एवढा हळवा राहू नकोस आजच्या जगामध्ये, असं तिचं मला सुरुवातीपासून ती मला सांगायची. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि उत्तर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या सिनेमातील गोड कलाकार आणि या सिनेमाचे दिग्दर्शक क्षितिज सर माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तर कसे आहात? एकदम मस्त. दमला भारी. नाहीयेत? नाही, आता दमून चालणारच नाही. Yes. आता उत्तर शोधायचंय, आता ठरलंय. आता तर सुरुवात झालीये. करेक्ट. येस. कसं सुरू आहे प्रमोशन आणि किती एक्साइटेड आहात सिनेमासाठी? एक कलाकार म्हणून काय सांगशील? एक्सायटेड खूप आहे, कारण हे वर्ष खरंच खूप महत्वाचं आहे. कारण म्हणजे प्रत्येक वर्षच असतं, पण हे थोडं स्पेशल आहे कारण माझे 2 महत्वाच्या फिल्म्स ह्या वर्षी रिलीज, एक झाली आणि आता एक होणार आहे. आणि उत्तर खूपच महत्वाची फिल्म आहे. कारण आत्ता ना म्हणजे मला द बेस्ट पार्ट अबाउट द फिल्म हे वाटतं की म्हणजे इमोशन वाईज पण ती खूप छान आहे आणि ॲट द सेम टाइम टेक्नॉलॉजीचा पण खूप चांगला वापर केला गेला आहे. म्हणजे ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर, टीजर बघितल्यावर थोडा तरी अंदाज आला असेल. आणि आय एम जस्ट ग्लॅड की मला बिकॉज ऑफ क्षितिज सर की त्यांना असं वाटलं की मी शिप्राची भूमिका करू शकते. सो मला खूप आवडली शिप्रा साकारताना. मला खूप मजा आली कारण तिचा लोनलीनेस जो आहे, जो मला खूप छान पोर्ट्रे करायची संधी मिळाली आणि आय जस्ट होप आय हॅव गिव्हन जस्टिस टू इट. पण ओव्हरऑल मला खूपच मजा आली. सर, तुमच्याकडे दिग्दर्शनात पदार्पण करताय या सिनेमा थ्रू, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, आता जे सांगायचं ते लोक सांगतील. माझं सांगून झालेलं आहे काय सांगायचं आहे ते. थोडी साशंकता, थोडी हुरहुर, थोडी धडधड, प्रेक्षकांवरचा विश्वास, असं सगळं एकत्र आहे. आणि 12 डिसेंबरची अतिशय उत्सुकतेने मी वाट बघतोय, कारण जे काही कष्टाने प्रेमाने आम्ही बनवलंय ते लोकांना आईच्या मायानं आम्ही आई जशी वाढते तसं वाढतोय आणि लोकांना ते आवडेल असं आम्हाला वाटतंय. आणि यामध्ये पहिल्यांदा असं आहे की जगातलं जे सगळ्यात जुनं नातं आहे आई आणि मुलाचं, ते जगातल्या सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजीला भेटल्यानंतर काय होतं, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचं पहिलं सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्या सिनेमात येते. त्यामुळे आजच्या जेनझींना आणि आजच्या पालकांना दोघांनाही आपलासा वाटेल असा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न आहे. येस, तुमच्याचकडे खरं तर साधारण कधीपासून हे डोक्यात होतं? तुम्ही असं काही ठरवलेलं का की आई मुलाच्या नात्याची गोष्ट करणारच हा चित्रपटातून मी पदार्पण करेल? नाही, असं काही ठरवलं नव्हतं. जेव्हा गोष्ट सुचली, त्याला तर 7-8 वर्ष झाली, 7-8 वर्षांचा प्रवास आहे, तर तेव्हा हे नक्की होतं की ही गोष्ट अशी जी आपल्याला सांगितली पाहिजे आणि फक्त लेखक म्हणून नाही सांगायला पाहिजे, तर आपण दिग्दर्शनही केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की शब्दांमधनं किंवा अक्षरांमधनं तुम्ही लिहिता, तुम्ही बोलता, दिग्दर्शकाकडे सुपूर्त करता, पण त्याच्यानंतर एक दुसरी भाषा असते ज्याला चित्रभाषा म्हणतात. म्हणजे असं आम्हाला नेहमी शिकवलं होतं की सिनेमा इज अ स्टोरी टोल्ड इन पिक्चर्स. तर शब्दांच्या भाषेमधनं दृश्यांच्या भाषेमध्ये सिनेमा बदलायला कशी मजा येईल, ह्या एक एक्सपेरिमेंट करून बघायचा होता.
आणि या निमित्ताने मला आवर्जून सांगावंसं वाटेल की अमलेंदू चौधरी जे खूप मोठे भारतातले DOP आहेत, ज्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी, स्त्री, ओ माय गॉड यासारखे सिनेमे शूट केलेत, त्यांनी उत्तर हा सिनेमा शूट केलाय. त्यामुळे खूप देखणा, खूप नवा, टवटवीत, ताजा आणि अतिशय दिसायला सुंदर असा सिनेमा झालेला आहे. आणि कंटेंट बद्दल मला असं वाटतं लोक सांगतील जेव्हा ते फिल्म पाहतील. ऋता, तुझ्याकडे येईल. कसा होता तुझा अनुभव रेणुकाताईंसोबत काम करण्याचा आणि अभिनयासोबत? कारण ती जी जोडी आहे ना ती फार एक्साइटेड आहेत प्रेक्षक बघायला, आणि इथून पुढे तुम्ही दोघं एक फ्रेश पेअर म्हणतात ना, ते बघायला फार आवडेल प्रेक्षकांना. सो तुझा अनुभव कसा होता त्यांच्यासोबत काम करताना? सो अभिनय बरोबर तर मी पहिल्यांदाच काम करते. रेणुका मॅम बरोबर मी केलंय आधी काम. मी त्यांच्या मुलीचं काम केलं एका सिरीजमध्ये, जी अजून आली नाहीये. सो मला ह्याचं सगळ्याचं क्रेडिट आमचे रायटर डिरेक्टर क्षितिज सर यांनाच आहे, कारण त्यांनी इमॅजिन केलं की मी आणि अभिनय एकत्र ॲज अ युनिट म्हणून छान दिसू शकतो, किंवा आमचं कारण आम्ही पहिल्यांदाच काम केल्यामुळे आम्हाला तसे एकमेकांचे सूरही माहीत नव्हते की कलाकार म्हणून, म्हणजे ऑब्व्हियसली. त्यामुळे त्यासाठी आमचे वर्कशॉप्सही घेतले गेले. सो ते खूप ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती, कारण मी असं पहिल्यांदाच केलंय की फिल्मच्या आधी प्रॉपर वर्कशॉप, मग इम्प्रोव्हायझेशन आणि हे, तर मग ते खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. आणि अभिनयचं खूपच कौतुक आहे, कारण त्यांनी या फिल्मसाठी त्याच्या फिटनेसवरही खूप काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी अराउंड 10 kgs कमी केलेत, आणि तो त्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे डाएट फॉलो करत होता. ॲट द सेम टाइम तो ऑलमोस्ट काय तो प्रत्येक सीनमध्ये आहे. सो ह्यावेळी तुमचं वर्कआउट आणि हे सगळं पण सुरू असणं, पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू बी प्रेझेंट एव्हरी टाइम ऑन सेट, आणि त्याच ताकदीने परफॉर्म करणं हे खरंच खूप भारी आहे. त्यामुळे ते त्याच्याकडून खूपच शिकण्यासारखं, आणि तो खूप सिन्सिअर आहे. तर ते मला खूपच आवडले. अत्यंत सिक्युअर, म्हणजे काहीच त्याला, म्हणजे आम्ही दोघंही आमच्या स्पेसमध्ये इतके कम्फर्टेबल आहोत, आणि आपापलं काम करायला ह्याच झोनचं, आणि इंटेंट म्हणजे की सीन चांगला झाला पाहिजे हे, तर ते मला खूपच आवडलं त्याच्यावर काम करताना. क्षितिज सर, तुमच्याकडे येईल. असं काही आधीपासूनच तुम्ही ठरवलेलं का की रेणुकाताईच आईच्या भूमिकेसाठी योग्य आहेत? हो. मी लिहिल्यानंतर पहिलं नाव तेच डोळ्यासमोर आलं होतं, आणि तिलाच मी मेसेज केला होता. त्याच्यावरती म्हणली आपण एकदा वाचूया, आणि आम्ही वाचल्यानंतर ती म्हणाली की डन आहे, आपण कधीपासून करायचं ते सांग. सो त्यामुळे ती पहिल्यापासून या स्टोरीची बिलीवर आहे, आणि माझ्या इतकंच या गोष्टीमध्ये तिची गुंतवणूक आहे, ती इन्व्हेस्टेड आहे. आणि मला असं वाटतं तिच्या कारकिर्दीतल्या लक्षवेधी भूमिकांपैकी ही एक भूमिका ठरणार आहे, याचा मला 100% विश्वास आहे. कारण तिने ज्या पद्धतीने आई साकारली आहे, तिचं बाई पण साकारलंय, तिचं माणूस पण साकारलंय, आणि हे सगळं करत असताना त्या आईचं मुलाबद्दल जे प्रेम आहे, जी अव्यक्तता आहे, ती पण तिने इतकी सुंदर आणलेली आहे. त्यामुळे मला आत्ताच टीजरला लोक म्हणतात की अरे इतकं छान त्यांना बघून वाटतंय आम्हाला, अशा पद्धतीच्या भूमिकेत त्या आहेत. पण तिचा एक वेगळा पैलू तुम्हाला पूर्ण चित्रपटात पाहायला मिळेल. त्यामुळे मी प्रचंड भाग्यवान समजतो स्वतःला की तिच्यासारखी अभिनेत्री, जी आता देशातल्या नामांकित अभिनेत्रींमध्ये एक आहे, ती अनेक दिवसांनी मराठी सिनेमा करते, आणि तो आपला आहे. येस. ऋता, मी तुझ्याकडे येईन. मी मगाशी ऍक्च्युली रेणुकाताईंची मुलाखत घेत होती ना, तेव्हा त्या मला असं म्हटलं की मी सिनेमामध्ये आई ही अभिनयाची दाखवली आहे, पण रिअल मध्ये ऋता मला आई असंच म्हणते. हो, मी So, आईच हे म्हणते नेमकं तिला. कधीपासून आहे हे? सो मी 2022 मध्ये आम्ही ऍक्च्युली एक सिरीज केली आहे, जी लवकरच आय होप येईल, ज्यात म्हणजे मी मुलगी होते रेणुका मॅमची, आणि निर्मितीताई सासू आहेत माझ्या. सो आमचं असं त्रिकूट तिथे जमलंय, आणि तेव्हापासून मी कारण म्हणजे रेणुका मॅम आईच आहेत, म्हणजे शी सो लवेबल, आणि त्यांच्यातलं म्हणजे ते जे प्रेम आहे ना, ते त्यांचं उतू जातं. म्हणजे त्या शूटिंग दरम्यान पण असो, आणि अदरवाईज पण ना, म्हणजे ते आपल्याला असं असतं ना की आई असावी तर अशी, असं बघून त्यांच्याकडे समाव ते एक जे फिलिंग येतं ना की अरे ही गोड आई आहे असं, तर तेव्हापासून मी तिला आईच म्हणते. तर ते आता तसं झालेलंच आहे, म्हणजे हो. त्यामुळे सर, तुमच्याकडे येईल. दिग्दर्शक की लेखक, दोन्हीपैकी एक जर मी तुम्हाला असं निवडायला सांगितलं, तुम्ही काय निवडाल? तुम्ही लेखन तर कमाल करताच आहे, त्याबद्दल काय सांगाल? दिग्दर्शन मला जास्त चॅलेंजिंग वाटतं, आणि लेखन मजेशीर आहे, आणि लेखनाची मजा वेगळी आहे. पण दिग्दर्शन हे जास्त फॅसिनेटिंग काम आहे, कारण ह्याच्यामध्ये तुमचा रोज अनेक लोकांशी संपर्क येतो, अनेक सिच्युएशन्समध्ये तुम्हाला टाकलं जातं. लेखनामध्ये त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही फक्त कल्पनेत असता, म्हणजे एखाद्या पुलावर जाऊन ट्रॅफिक थांबवून शूट होणार आहे ही तुम्ही फक्त कल्पना करता, पण दिग्दर्शक असल्यावर तुम्हाला ते ट्रॅफिक थांबवावं लागतं, आणि तिथे आपल्याला हवा तो शॉट घ्यायला लागतो. तर हे जास्त चॅलेंजिंग मला वाटतं. आणि दुसरं असं आहे की त्यावेळेला तुमच्यातला लेखक पण जिवंत ठेवायला लागतो.
म्हणजे लिहिताना दिग्दर्शक जिवंत असेलच असं नाही, हम्म. पण दिग्दर्शकाच्या वेळेला तो काय लिहील, काय बोलेल, संवाद कसा घडेल, त्याचं शॉर्ट डिव्हिजन काय असेल, हे पण तुम्हाला त्यावेळेला करायला लागतं. सो हे मल्टिपल गोष्टी एका वेळेला सांभाळण्याची मजा फार येते. Yes. त्यामुळे दिग्दर्शन हा अतिशय आवडीचा विषय झालेला आहे आता तरी. ऋता, तुझ्याकडे येईल. आयुष्यातल्या 2 महत्वाच्या व्यक्ती म्हणजे तुझी आई आणि तुझी सासू. सो हे बॉन्ड, सासू सोबतचं तुझं बॉन्ड नेमकं कसं आहे त्याबद्दल तू थोडक्यात काय सांगशील? मी ऍक्च्युली हे बऱ्याचदा म्हटलेलं आहे, कारण म्हणजे मला असं वाटतं की लग्न झाल्या नंतर पहिलं वर्षभर तेव्हा तर म्हणजे मला असं आम्हाला अजूनही वाटत नाही की आमचं लग्न झालेलं आहे. आणि ह्याचं खूप क्रेडिट म्हणजे मी आणि प्रतीक हे सतत बोलतो की हे ऍक्च्युली माझ्या सासूबाईंना आहे. कारण आपल्या घरी जेव्हा एल्डर्स असतात तेव्हा त्यांच्यामुळेच आपल्याला वाटतं की आयदर लग्न झालंय किंवा नाही झालंय. तर त्यांनी म्हणजे आमचं आयुष्य इतकं सोपं आणि इतकं म्हणजे, पण माझंही कंटिन्युअस कामच सुरू असतं. पण कधीच मला असं जाणवलंच नाही. आणि ते आम्ही खूप वेळा जेव्हा ॲज पार्टनर्स म्हणून बोलतो तेव्हा मला असं वाटतं की ह्याचं कम्प्लीट क्रेडिट म्हणजे आईलाच आहे, कारण त्यांनी जाणवू दिलेलं नाही. म्हणून आम्ही आपल्या कधी येतोय कधीही जातोय, तर ते खूप अमेझिंग आहे. आणि आई बरोबरचं तर म्हणजे कसं आता लग्न झाल्यावर जास्त कळतंय. बरोबर. जरा खरंच आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी अजूनच आईची आठवण येते. ज्या आधी असं मी तिला सतत म्हणायचे की माझं बघेन वगैरे. ते आता असं होतं की आई हे काय, म्हणजे ऍक्च्युली आता आमचे चॅट्स आर ओनली अबाउट की ही भाजी कशी करायची, ती भाजी कशी. मग तुम्हाला जर जेव्हा ती मला ओरडून सांगायची की जरा किचन मध्ये उभी राहा, जरा बघ तरी, करू नकोस, पण नाही आता म्हणजे ही पालेभाजी कसं करतात, हे कसं करतात, ते कसं कर. ऑल्सो बिकॉज आता कुकिंग माझ्यासाठी थेरपी झालेली आहे. म्हणजे माझ्या सासूबाई पण खूप अमेझिंग कुक करतात, त्या बेक पण करतात. सो त्यांनी आणि असं आहे की त्या करताना की असं कधी नाही की बाबा ही बसलीच आहे वगैरे, असं नाही. आपण नॅचरली जातोच आणि बघतोच. आणि तशी मी फास्ट लर्नर असल्यामुळे मला जसे बऱ्यापैकी त्यांच्याकडून पण खूप त्यांनी, म्हणजे मला कुकिंगचं क्रेडिट तर मी त्यांनाच देईन कम्प्लीट. तर ते आता दोघी आहेत म्हणून चाललंय. मला म्हणजे काही गोष्टी रिलेटेबल वाटतात माझ्या बाबतीत, कारण माझंही लग्न झालंय. सो तू एक वाक्य असं म्हटलेलीस की लोकेशन बदललंय हा, फक्त, पण बाकी सेम आहे. सेम सेम माझ्या बाबतीत खरंच टचवूड, Right. खरंच सेम माझ्या बाबतीतही तसंच आहे. म्हणजे सकाळचा टिफिन देण्यापासून त्या सगळ्या गोष्टी अजूनही म्हणजे माझी आई जसं करते तसंच त्याही करतात. सो माझ्यासाठी पण ती गोष्ट खूप छान आहे. आणि आय थिंक ह्या सपोर्टमुळेच तुम्हाला असं Yes. बाहेर जाऊन अजून बरोबर. गोष्टी अचीव्ह करायचं वाटतं. Yes. म्हणजे मला असं वाटतं की आता ते टाइम्स हॅव चेंज. हम्म. जी लोक म्हणायची की लग्नानंतर हे नाही करता येणार, ते बरोबर. नाही करता येणार, आणि इट्स बिकॉज ऑफ दी अमेझिंग मदर इन लॉज ओनली, नाहीतर ते पॉसिबल नाही. Yes. सर, मी तुमच्याकडे टीजर मध्ये ना एक अशी ट्यून वाजतेय बॅकग्राऊंडला, ती इतकी कमाल आणि ऐकायला इतकी सुंदर वाटते ना. सो त्याचं क्रेडिट कोणाला द्याल आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, ती असीम, प्रतीक आणि तेजस म्हणून आपले यंग म्युझिक डिरेक्टर्स आहेत. ते स्वतः जेनझी आहेत, ते वागतातही तसेच. ते त्यांच्या जगामध्ये असतात. तर त्यांना ती ट्यून त्यांनी तयार केली आणि ती बेसिकली ASMR आपण जे आता म्हणतो की फक्त आवाज आपल्याला ऐकू येतात. बरेच युट्यूब खाण्याचे व्हिडिओ असतात बघा की यात फक्त गोष्टींचे आवाज ऐकू येतात. तसं त्यांनी ते फक्त आवाज ऐकू येणारं एक गाणं केलंय. त्या गाण्यामध्ये 88 साऊंड्स आहेत फक्त. तर त्यातलाच एक ट्रॅक उचलून त्या टीजरला आम्ही आता लावलाय, ज्याने लोकांना त्याची उत्सुकता आणखीन वाढेल. आणि सिनेमात ते पूर्ण गाणंच आहे, त्यामुळे ती ट्यून त्यांनी तयार केली. आणि एक आत्ता हो आई नावाचं जे गाणं आमचं आलंय, जे सगळीकडे खूपच चांगलं पॉप्युलर झालंय, राधिका भिडेनी ते गायलंय आणि अमित राजनी म्युझिक केलंय, तेही आता ट्रेंडिंगला आलेलं आहे. आणि अजून एक गाणं आहे जे रोंकिणी गुप्तांनी गायलेलं आहे. रोंकिणींनी आधी तुला जपणार आहे माझं गाणं गायलं होतं, जे खूप पॉप्युलर झालं होतं, आणि ते तेजस असीम प्रतीकनी कंपोज केलंय. सो अशी 3 गाणी आहेत. वा. खरं तर या सिनेमामध्ये असे काही सीन आहेत का जे तुम्ही रिअल लाईफ मध्ये रिलेटेड करता आणि ते या सिनेमामध्ये मी कुठेतरी घेतले? हो, असे खूप सीन आहेत. माझ्या आयुष्यातले आहेत, माझ्या मित्रांच्या आयुष्यातले आहेत, माझ्या भावा बहिणींच्या आयुष्यातले आहेत. इनफॅक्ट प्रत्येकाच्या घरामध्ये आयांच्या ज्या सूचना असतात त्या सगळीकडे कॉमन असतात. म्हणजे खायला घेतलंस तर झाकण लावून ठेव, किंवा कपडे असतील तर कपडे खाली टाकू नकोस, किंवा कपडे सरळ कर आणि मशीनमध्ये टाक, किंवा गिझर कोण बंद करणार, तुझे वडील का, वगैरे हे प्रत्येकाही बोलतच असते. सो माझा नेहमी हा मुद्दा राहिला की आपण जेवढा रिलेटेबल कंटेंट करू तेवढा लोकांना तो आपलासा वाटतो. म्हणजे लोकांना त्या जागा सापडतात की अरे हो, माझ्या बाबतीत हे असं होतं. आणि मग माझ्या आयुष्यात जर असा काही मुद्दा आला, अशी काही गोष्ट आली, तर मी त्याला कसं डील करायचं, तर त्याचं उत्तर या सिनेमामध्ये आहे. वृद्ध, मी तुझ्याकडे येईन. आईला पहिली दिलेली भेटवस्तू तुला आठवते का? बापरे. मी तिला खूप कमी गिफ्ट देते ऍक्च्युली, हे माझ्या आत्ता लक्षात आलं. मला असं पण असं मी ठरवून कधी असं काही दिलेलं नाही, आय अग्री. पण वाटलं की देते काही असं वगैरे. म्हणजे आता मी नुकतीच
पण जाऊ दे, इट्स व्हेरी पर्सनल, मी तुला नंतर बरं, सांगेन. ठीक आहे. आता मला ते ऑन कॅमेरा सांगायचं आहे, तर ते असं बरं. वाटेल हा असं सांगते, त्यामुळे नको. सो असं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी जी सुरू आहे ना, त्याच्यामध्ये अभिनय असे बाहेर जाऊन प्रश्न विचारतोय की हो. तुमच्या हो, आईची आवडती Yeah. शिवी कोणती, किंवा सतत असा जो Yeah. डायलॉग जी आई म्हणत असते तो तुमच्या आयुष्यातला असा तुमच्या माझी आई माझी आई मला सतत म्हणते की तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे तिचं लहानपणापासून एक आहे. जेव्हापासून आमचं ते कॉन्फ्लिक्ट सुरू झालेलं ना, की ह्याला का नाही म्हटलंस तू, मला हे कर, तू मला उशीर झाला की तू तू का जागी राहतेस, तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे प्रत्येकावर एकच वाक्य आहे की तुला मुलगी झाल्यावर कळेल. हे मला कॉमन वाक्य आहे. नाही, माझ्या आईचं एक तर सगळं नीट होईल, काही टेन्शन घेऊ नकोस, हे तर तिचं रोजचं म्हणणं असतं. आणि तिला म्हणजे माझा स्वभाव बऱ्यापैकी इमोशनल असल्यामुळे ती मला सतत म्हणते की एवढा हळवा राहू नकोस आजच्या जगामध्ये, असं तिचं मला सुरुवातीपासून ती मला सांगायची. आणि बाकी काय तिचा आशीर्वाद आणि हे सगळं रोजचं काळजी घेणं वगैरे ते चालू असतंच. तिला आता व्हॉइस टायपिंग आणि ते टेक्स्ट टू व्हॉइस जे होतं ते तिला जमलंय, त्यामुळे ते त्याची तिला मजा, सॉरी व्हॉइस टू टेक्स्ट, आता तिला ते बोलल्यावर टेक्स्ट येतो हे तिला आवडते, त्यामुळे ते आता ती शिकलीये, ती मजा येते. सो आता माध्यम बदललंय, पण संवाद तेवढाच आहे, इनफॅक्ट वाढलेला आहे, आणि उत्तरमुळे तो आणखीन चांगला वाढलाय, त्यामुळे मजा वाटते मला. कमाल. छान वाटले तुमच्याशी बोलून. खरं तर Yes. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? नाही, जाता आता प्रेक्षकांना एवढंच सांगू की तुम्ही आवर्जून हा सिनेमा बघा, आणि तुमच्यापर्यंत दर काही आठवड्याने अशा अनेक सिनेमांच्या गोष्टी, टीम्स येत असतील, त्या तुमच्याशी असंच बोलत असतील, पण फार कमी वेळा असा तुमच्या आयुष्यात एक संधी येईल जेव्हा तुम्ही तुमच्या आईबरोबर एखादा सिनेमा बघायला जाऊ शकाल, आणि तो बघितल्यानंतर तुमचं आणि तुमच्या आईमधलं जे नातं आहे ते आणखीन थोडंसं भक्कम, आणखी थोडंसं सुदृढ आणि आणखी थोडंसं सुंदर झालेलं असेल. उत्तर हा त्यापैकी एक सिनेमा आहे, त्यामुळे तो आवर्जून बघा. येस, 12 डिसेंबरला आमची फिल्म येते, आणि मी इतकंच सांगेन की प्लीज आता असा विचार करू नका की OTTवर आल्यावर बघू, कारण काही सिनेमे हे तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच एक्सपिरियन्स करायचे असतात. तुमच्या एक वेगळीच मजा असते जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर जाऊन फिल्म बघता, तुमच्या फॅमिलीबरोबर फिल्म बघता, एकत्र अनुभवाची गोष्ट. आणि आय एम व्हेरी शुअर की उत्तर बघणं हा तुमच्यासाठी एक्सपिरियन्स ठरेल, कारण ज्या पद्धतीने फिल्म रेडी झालेली आहे, तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे, आणि इट्स अ व्हेरी सोलफुल फिल्म, त्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे. त्यामुळे प्लीज 12 डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा उत्तर. थँक्यू. आणि आम्हाला आता हे संपवायच्या वेळेला तुला एक प्रश्न आहे हो. की तुला या माध्यमातून तुझ्या आईला काय सांगायला आवडेल. आम्ही प्रत्येकाला प्रश्न विचारतोय आणि आम्हाला खूप इंटरेस्टिंग उत्तरं मिळत आहेत. वा. तर तुझ्या आईला जर थँक्यू म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणशील, आणि सॉरी म्हणायचं असेल तर तेही कशासाठी म्हणशील? थँक्यू मी सगळ्यासाठी म्हणेन खरं तर, कारण ना म्हणजे ना जेव्हा मी माझं रिलेशनशिप घरी सांगितलेलं ना, तेव्हा ना माझ्या मनात भीती होती की माझी मम्मी ना मला आता एक लाभा देणार नाही. पण मी जेव्हा तिला सांगितलं ना रडत रडत, तेव्हा ती म्हणते अगं इतकंच ना, मग मला हे आधी का नाही सांगितलं. ठीक आहे आता पप्पांना तू सांग. म्हणले की नको पप्पांना तूच सांग, मी नाही सांगणार. पण एक म्हणजे माझ्या डोळ्यात असे कंटिन्यू अश्रू होते. मी तिला म्हटलं पण की मम्मी मी नाही सांगितलं तुला, मला असं वाटलं की तुम्हाला ना मारशील म्हणून. ती बोलते अगं मी वेडी आहे का, तू आता इतकं चांगलं करतेयस, म्हणजे तू स्वतः कमवतेयस आणि तू हा निर्णय घेतला असतो तो योग्यच आहे ना. तू काहीच न करता जर असं काही करशील तर मी कुठेतरी विचार केला असता. सो त्या गोष्टीसाठी की थँक्यू, तिने माझी ही गोष्ट इतकी छान पद्धतीने हाताळली, त्यासाठी थँक्यू. आणि सॉरी यासाठी की मी लहानपणापासून असं तुला कधी पटकन असं काही बोलली असेल की गप्प बस ग, तुला काय कळतं वगैरे, असं म्हणजे लहान मुलं तेव्हा ते एक एज नसतं आपलं, तेव्हा आपण पटकन बोलून जातो, कारण सगळीच असतात तसे. सो त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि थँक्यू मी माझ्या सासूला सुद्धा म्हणेल की एक मुलीसारखी ते माझी काळजी घेत आहेत. त्यांनी मला असं कधी जाणवू दिलं नाही की तू माझी सून आहेस, म्हणजे सेम जसं तू म्हणतेस की माझं लोकेशन बदललंय, पण मी जशीच आहे तशीच आहे. माझं सकाळी टिफिन करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी माझं सासू करते, माझ्या हातात सगळ्या गोष्टी आणून देते. इतकं छान ब्लेस मला वाटतंय. आता पण मला बोलताना एकदम असं भरून आल्यासारखं होतंय. सो थँक्यू, तुम्ही मला माझ्या भावना व्यक्त करा. अरे नक्की, आणि तू त्या दोघींनाही घेऊन उत्तर सिनेमा बघायला नक्की जा. नक्की. थँक्यू सो मच. खूप छान वाटलंय, आणि तुम्ही या सिनेमाची आई आहात खरं तर. आणि हे मूल खूप छान पद्धतीने ग्रो होईल खरंच. थँक्यू सो मच.